श्री गणेशाय नमः. आज जाणून घेऊया मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीची कथा, अर्थात अंगारकीची कथा. पुरातन काली भारद्वाज नावाचे एक महान तपस्वी होऊन गेले, परंतु त्यांना संतान नसल्यामुळे ते नेहमी दुःखी असायचे. एके दिवशी त्याच विचारात मग्न असताना देवर्षी नारद त्यांना भेटावयास आले आणि त्यांना गणेशाची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. देवर्षींच्या सांगण्यावरनं भारद्वाज मुनींनी श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाने त्यांना वर दिला आणि थोड्याच दिवसात भूमीपासून त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव भौम. लाल रंगाचा असल्यामुळे त्याचं नाव अंगारक असेही पडले. भौम कुमारवयात आला आणि त्याने पित्याकडनं दीक्षा घेतली आणि गणेशाची तपश्चर्या प्रारंभ केली. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर श्री गणेश भौमाला प्रसन्न झाले. गणेशाने प्रसन्न होऊन भौमाला वरदान दिला. त्याचे नाव मंगल असेही ठेवले व स्वतः मंगलमूर्ती हे नाव धारण केले. त्या वाराला मंगळवार नाव दिले आणि असे वचन दिले, मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस जो कोणी माझे व्रतपूजन करेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा मी पूर्ण करेन. मंगळाला ग्रहमालेत अढळ स्थान प्राप्त झाले. बोला मंगलमूर्ती मोरया.